हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेऊया स्वामी विवेकानंद यांच्या विविध प्रसंगामध्ये सुखी जीवन जगण्याचे सूत्र दडलेले आहे. या सूत्राचा अवलंब करून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. काही लोक खूप मेहनत करतात परंतु यशस्वी होत नाहीत. या संदर्भात स्वामी विवेकानंद यांचा एक प्रसंग अत्यंत प्रचलित आहे. येथे जाणून घेऊया. तर आपण समोर बघूया. एके दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला. तो खूप दुःखी दिसत होता. त्याने स्वामीजी समोर दुःख सांगितले. मी जीवनात खूप दुःखी आहे. खूप मेहनत करतो परंतु कधीही यशस्वी होत नाही. स्वामीजींना विचारले की देवाने मला असे नशीब का दिले? मी सुशिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी का नाही? असे स्वामीजीला त्या तरुणांनी विचारले. त्यावर स्वामीजींनी त्या तरुणाची समस्या लक्षात आली. त्यावेळी स्वामीजीकडे एक पाळीव कुत्रा होता. त्यांनी तरुणाला सांगितले की तू या कुत्र्याला थोडंसं फिरवून परत ये, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. तरुण आश्चर्यचकित झाला. तरीही कुत्र्याला घेऊन गेला. कुत्र्याला फिरवून तरुण पळत आला आणि स्वामीजींनी पाहिले की तरुणाच्या चेहऱ्यावर चमक आणि स्मित हास्य होते. तर कुत्रा खूप थकलेला होता. स्वामीजींनी तरुणाला विचारले, कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे आणि तू मात्र उत्साही दिसतोय? तरुणाने सांगितले, मी तर सरळ आपल्या मार्गावरून चालत होतो, परंतु हा कुत्रा गल्लीतील सर्व कुत्र्यांमागे धावायचा आणि भांडण करून परत माझ्याकडे यायचा. आम्ही दोघी या समान रस्ता पार केला, परंतु या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि तो थकला. स्वामीजी हसत म्हणाले की हेच तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. तुझे लक्ष तुझ्या जवळपासच आहे, ते जास्त दूर नाही, परंतु तू तुझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचे सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जातो. या प्रसंगातून आपल्याला एवढंच शिकायला मिळते की बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधत राहतात आणि यशाजवळ जातात. आपले थोडेसे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्त्व देत नाहीत. त्याच विचारांमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ आणि क्षमता दोन्ही गमावून बसतात आणि जीवन एक संघर्ष बनून राहते. या प्रसंगाची शिकवण अशी आहे की इतरांची स्पर्धा करू नये आणि आपले लक्ष इतरांकडे पाहू नये. स्वतः निश्चित करावे. हे या गोष्टीमधून आपल्याला आज शिकायला मिळालं. तर या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.